मध्य प्रदेश राज्यामधील भाजप स्टार प्रचारकांची यादी जाहीर। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही करणार प्रचार। काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीमध्ये बैठक। लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांवरती होणार चर्चा। उत्तर प्रदेश, झारखंड, तमिळनाडू, बिहार, गोव्यामध्ये चर्चा। वंचितच्या राज्य कार्यकारिणीच्या कोर टीमची आज पार पडली बैठक। प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत राहणार, स्वतंत्र लढणार की तिसरी आघाडी स्थापन करणार, यावरती आज सकाळी 11 वाजता आपली भूमिका जाहीर करणार। प्रकाश आंबेडकर यांनी काल मध्यरात्री घेतली मनोज जरांगेंची भेट। दोघांमध्ये तासभर चर्चा। प्रकाश आंबेडकर रात्री 12 वाजता अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची प्रकाश आंबेडकरांची माहिती। आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची यादी जाहीर होणार। आज सकाळी 11 वाजता पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये 10 जागा मिळण्याची शक्यता। पुण्यामध्ये आज अजित पवार यांनी बोलावली महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये माढा लोकसभेच्या जागेसंदर्भात चर्चा होणार। मनसेची आज शिवतीर्थावरती महत्त्वाची बैठक। मनसेच्या महायुतीच्या जागासंदर्भात सहभागासंदर्भामध्ये चर्चा होण्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर आणि रामटेक मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी जाणार। नागपूरमध्ये आज महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि राजू पारवे उमेदवारी अर्ज भरणार। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी करतील संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन। महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करणार। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रफुल्ल पटेलही राहणार उपस्थित। रामटेक लोकसभा मतदारसंघामधून वंचितच्या उमेदवारांना भरला उमेदवारी अर्ज। वंचितकडून शंकर चहांदे यांना उमेदवारी अर्ज दाखल। आंबेडकरांनी स्वतः मला एबी फॉर्म दिला, चहांदे यांची माहिती। रामटेक लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी। ठाकरे गटाचे सुरेश साखरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। साखरे निवडणूक लढण्यावरती ठाम। चंद्रपूरमध्ये लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यासाठी माजी खासदार हंसराज जहीर, वर्धा खासदार रामदास तडस यांची उपस्थिती। चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल। यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे आणि काँग्रेसचे नेतेही उपस्थित। रायगडमधून सुनील तटकरे यांच्या नावाची अजित पवारांकडून घोषणा। महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र 28 मार्चला स्पष्ट होणार, अजित पवार यांची घोषणा। बारामती लोकसभेची जागा अजित पवार गटच लढणार। पुण्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये ठराव। महादेव जानकर यांना पाठिंबा ही केवळ अफवा, अजित पवारांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये अजित पवार गटाच्या वाट्याला 4 जागा येण्याची चर्चा। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं खोचक ट्विट। तिकीट वाटणारे हात आज तिकीट मागतायत, रोहित पवार यांचा अजित पवारांना टोला। स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या 6 ते 7 जागा लढवणार। लवकरच कोर कमिटीची बैठक घेऊन राजू शेट्टी उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार। स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची माहिती। बीड लोकसभा निवडणुकीसंदर्भात ज्योती मेटे यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची भेट। 2 दिवसात ज्योती मेटे निर्णय घेण्याची शक्यता। मेटेंनी लोकसभा लढवण्यासाठी कार्यकर्ते आग्रही। शिवाजीराव आढळराव पाटलांचा शिवसेनेमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि आमदार दिलीप मोहिते यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। शिवाजीराव आढळराव यांनी फेसबुक पेजवरती राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह जनता हीच आपली ताकद, आढळराव यांचं ब्रीदवाक्य शेअर केली पोस्ट। शिरूर लोकसभा मतदारसंघामधून पुन्हा एकदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव यांच्यामध्ये सामना। 2019च्या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हेंनी आढळरावांचा केला होता पराभव। महाविकास आघाडी असताना उद्धव ठाकरेंनी मला पुणे लोकसभेची तयारी करायला सांगितली, मात्र मी त्यांना नकार दिला। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढळरावांचं काम करणार आमदार दिलीप मोहिते यांची माहिती। मात्र आढळराव पाटलांनी अविश्वास दाखवला।
तर दिलीप मोहिते नाव सांगणार नाही, लक्षात ठेवा, मोहितेंचा आढळराव पाटलांना इशारा. शिवाजी आढळराव शिरूर लोकसभेचे उमेदवार, अजित पवार यांच्याकडून घोषणा. आढळरावांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचंय, अजित पवार यांचं मतदारांना आवाहन. परभणी लोकसभेची जागा भाजपला द्या, मित्रपक्षाला दिल्यास जागा हातची जाण्याची भीती, आमदार लोणीकर यांचं वक्तव्य. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामधली पोटनिवडणूक रद्द. पोटनिवडणुकीविरोधामध्ये नागपूर खंडपीठात होती याचिका. जनतेच्या पैशांचा 3 महिन्यांसाठी अपव्यय कशासाठी, याचिकेमध्ये सवाल. मुंबईमध्ये इंडिया आघाडीची नेत्यांची बैठक संपन्न. बैठकीमध्ये अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेच्या विरोधात आंदोलन आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चर्चा. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांनी घेतली मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट. संभाजीनगर लोकसभेची जागा भाजपकडेच राहावी, यासाठी स्थानिक भाजपचे नेते आणि पदाधिकारी आग्रही. शिवसेनेचा दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिकच्या जागेवर दावा कायम. या 4ही जागांवरती महायुतीमध्ये चर्चा सुरू. इच्छुक उमेदवारांची नावं भाजपकडे पाठवण्यात आल्याची माहिती. गडचिरोलीमध्ये भाजप उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी विजय संकल्प सभा. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रमुख नेत्यांची उपस्थिती. अशोक नेते यांना विक्रमी मतांनी निवडून आणा, फडणवीस यांचं मतदारांना आवाहन. गडचिरोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांनी भरला उमेदवारी अर्ज. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती. प्रचंड मतांनी निवडून येईल, उमेदवार अशोक नेते यांना विश्वास. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सोशल मीडियावरती प्रचार करणाऱ्यांवर पोलिसांची नजर. जातीय तेढ निर्माण होईल असा प्रचार न करण्याचं पोलिसांचं आवाहन. जळगावच्या रावेर मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गावोगावी चांगला प्रतिसाद. महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांची माहिती. पक्षामध्ये कोणीही नाराज नाही, खडसेंची प्रतिक्रिया. पक्षाकडून कोणतीही नोटीस आली नाही, शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांची माहिती. तर लोकसभा निवडणूक लढवणारच, शिवतारे यांची प्रतिक्रिया. संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येणार, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दावा. मात्र त्यांना कोणता फॉर्म्युला दिला हे माहीत नाही, आव्हाड यांची प्रतिक्रिया. भिवंडी लोकसभेमध्ये 2014चा बदला घ्यायचा, म्हणून जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आग्रही विनंती. ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे लोकसभेसाठी इच्छुक. चंद्रपूर आर्णी लोकसभा निवडणुकीसाठी माजी आमदार राजू तोडसाम रिंगणामध्ये. आज दुपारी 1 वाजता चंद्रपूरमध्ये निवडणुकीचा अर्ज भरणार. हातकणंगले लोकसभा निवडणूक स्वबळावरती लढवणार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांची भूमिका. भूमिकेवरती ठाम, प्रसंगी नुकसानही सहन करायला तयार, शेट्टींचा महाविकास आघाडीला इशारा. महाविकास आघाडीनं मला पाठिंबा जाहीर करावा, मी पाठिंबा घ्यायला तयार, मात्र महाविकास आघाडीमध्ये जाणार नाही, स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया. हातकणंगलेमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीनं उमेदवार देऊ नये, स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा महाविकास आघाडीला सल्ला. अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे 3 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, बावनकुळे यांच्यासह भाजपचे अनेक नेते राहणार उपस्थित. आमदार अपात्रता प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये 5 एप्रिल रोजी होणार सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष. गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार नामदेव उसेंडी यांनी घेतलं कमळ हाती. बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये केला भाजपमध्ये पक्षप्रवेश. काँग्रेस पक्ष मला न्याय देऊ शकत नाही तर आदिवासींना कसा काय न्याय मिळवून देणार आहे, मी काँग्रेस पक्ष सोडण्याचा राजीनामा दिला, नामदेव उसेंडी यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगे यांच्या आरक्षणाचा लढा हा राजकीय लढा झाला, अजय महाराज बारसकर यांची टीका. अशोक चव्हाण यांच्या भेटीवेळी जरांगेंची काय चर्चा झाली त्याचं रेकॉर्डिंग जगासमोर आणा, बारसकरांची मागणी. शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांनी घेतली मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट. महायुतीकडून ठाणे लोकसभेसाठी फाटक आणि चव्हाण यांच्या नावाची चर्चा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांची मुंबई काँग्रेस कार्यालयामध्ये बैठक. लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र लढणार, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. मराठा समाजाच्या बैठकीला वसंत मोरेंची उपस्थिती. लोकसभा निवडणुकीसंदर्भात मराठा समाजाची बैठक. वसंत मोरे मराठा समाजाकडून निवडणूक लढणार का, उपस्थित केला सवाल. मंत्री दीपक केसरकर तिकिटासाठी भाजपची लाचारी करतात,
ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची केसरकरांवरती टीका, तर केसरकर नेमके कोणाचे प्रवक्ते, नाईक यांचा सवाल. विजय शिवतारेंना अर्ज भरेपर्यंत आम्ही समजावून सांगू, नाही ऐकलं तर त्यांचा आमचा संबंध संपला. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्या बंडखोरीमुळे पक्षात त्यांना शिस्तभंग कारवाईची नोटीस पाठवणार. पक्षाचा आदेश मानला नाही तर शिवतारेंची हकालपट्टी होण्याची शक्यता. पुण्यामध्ये 28 मार्चला रिपब्लिकन पक्षाची राज्यस्तरीय बैठक होणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बैठकीचं आयोजन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मार्गदर्शन करणार. मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात नाही. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी. मात्र मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यावरती कोणताही परिणाम होणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवाजी पार्क मैदान प्रचार सभांना मिळावं यासाठी सर्व महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे मुंबई महानगरपालिकेला अर्ज. कांदिवलीमधल्या ठाकूर कॉलेजच्या ध्रुव गोयल यांच्या सेमिनारमध्ये घडलेल्या प्रकारानंतर मुंबई विद्यापीठाकडून सर्व प्रकारची दखल घेत परिपत्रक जारी. आचारसंहितेचं पालन करण्याचे दिले निर्देश. ध्रुव गोयल यांचा सेमिनार आयोजित केल्या प्रकरणामध्ये मुंबई विद्यापीठाची ठाकूर कॉलेजला कारणे दाखवा नोटीस. युवा सेनेनं केलेल्या तक्रारीची मुंबई विद्यापीठाकडून दखल घेत प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस दाखल. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती 5 कोटींची लूट करणाऱ्या टोळीला अटक. गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडून 4,87,50,000 रुपयांची रोख रक्कम जप्त. अशोक चव्हाण, बसवराज पाटील, मुरुमकर यासारखे नेते काँग्रेस सोडून गेले. मात्र अनेक कार्यकर्ते उमेदवार विजयी खेचून आणतील. आमदार अमित देशमुख यांचं वक्तव्य. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी आपल्या मूळ गावी कालकाई मातेची पालखी नाचवली. नांदेडमधील सचखंड गुरुद्वारामध्ये होळी सण उत्साहामध्ये साजरा. गुरुद्वारामध्ये 5 दिवस होळीचा सण साजरा केला जातो. यावेळी देश विदेशातून हजारो भाविकांची गर्दी. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती 50 लाखांची रोकड जप्त. उलसे टोल नाक्यावरती तपासणीच्या दरम्यान महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनामध्ये रोकड आढळली. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अधिक तपास सुरू. अकोल्यामध्ये उन्हाचा पारा 41.5 अंश सेल्सिअसवर. किमान तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ. शनिवारी 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. जुन्नर तालुक्यातल्या आळेफाटा येथील खासगी रुग्णालयामध्ये बिबट्या शिरला. बिबट्याला जेरबंद करताना वनरक्षक जखमी. वनरक्षकावरती उपचार सुरू. ठाण्यामध्ये तुळशीधाम परिसरामध्ये एक झाड भैरवी सोसायटीच्या आवारामध्ये कोसळलं. या घटनेमध्ये कारचं नुकसान. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. 2.9 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता. रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचं वयाच्या 95व्या वर्षी निधन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त. उत्तर प्रदेशमध्ये उमेदवारी जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला उत्तर प्रदेशचा दौरा. पंतप्रधान मेरठमधून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार. द गटलेस फूडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या फूड ब्लॉगर नताशा डिड्डीचं निधन. नताशाच्या मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट. चेन्नई सुपर किंग्सची इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील विजयी मालिका कायम. चेन्नई सुपर किंग्सनं काल गुजरात टायटन्सचा 63 धावांनी केला होता पराभव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.